शरद पवार बऱ्याच काळापासून राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या विचारात आहेत। शरद पवारांच्या वक्तव्यावर आता संजय निरुपम यांची एक्स पोस्ट सध्या समोर येते आहे। काँग्रेसकडूनही शरद पवारांना अनेकदा विलीनीकरणाचा प्रस्ताव आला। सुप्रिया सुळेंवर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्याची पवारांची मागणी होती असं सुद्धा समोर आलेलं आहे। काँग्रेसनं शरद पवारांचा प्रस्ताव नाकारला अशी सुद्धा माहिती समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, नक्कीच पाहायचं झालं तर संजय निरुपमांचं हे जे नवीन एक्सपोस्ट आहे ते आता पुढे आलेले आहे आणि याच्यावरती त्यांनी शरद पवार असेल किंवा त्यांच्या शरद पवारांची मुलगी म्हणजे या ठिकाणी या दोघांवरती जे आरोप आहेत ते करण्यात आलेले आहेत। त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे काँग्रेसमध्ये ते विलीनीकरण करू इच्छितात परंतु ते होत नाहीये। हा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव ते देत आहेत परंतु तो या ठिकाणी स्वीकारला जात नाही। अशा प्रकारचे अनेक आरोप आहेत ते आरोप या ठिकाणी केलेले आहेत। पाहायचं झालं तर संजय निरुपम यांनी आताच जो आहे तो शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर याच्या प्रकारचे जे ट्विटच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून हा संपूर्णपणे जो आरोप आहे तो केला जात आहे आणि त्यांच्या या ट्विटच्या माध्यमातून हा जो एक संपूर्णपणे जो फरक पडलेला आहे राष्ट्रवादीवरती अशा अनुषंगाने देखील ही जी एक्सपोस्ट आहे ती आपल्याला पाहावी लागेल आणि या एक्सपोस्टच्या माध्यमातून त्यांनी शरद पवार असेल सुप्रिया सुळे असतील यांच्यावरती जे आरोप आहेत ते केलेले आहे। नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, शरद पवार बऱ्याच काळापासून राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या विचारात होते असं संजय निरुपम यांनी मोठा दावा केलेला आहे आणि त्यांची एक्स पोस्ट सध्या समोर येते। शरद पवार यांच्या वक्तव्यावर संजय निरुपम यांनी ही एक्स पोस्ट केलेली आहे। काँग्रेसकडूनही शरद पवारांना अनेकदा विलीनीकरणाचा प्रस्ताव आल्याचं त्यांनी म्हटलंय।